ते संमेलनाला हजेरी लावणार काही निर्णय घेतले गेले त्यामध्ये आता त्याच्या चौकशी करण्याची सुरू झाली आहे. तिथे ज्या बसेस घेतल्या होत्या तिथे चौकशी सुरू झाली. आता 900 कोटीचं हाऊसिंग प्रोजेक्ट किरकोळ आहे त्याच्या संदर्भात देखील विचार घेतलेला आहे सीएमने आता आणि किती इन्क्वायरी. हा पक्षाचा त्यांच्या सरकारचा अंतर्गत विषय. तर आधीच्या सरकारनं काय भ्रष्टाचार केला असेल, काही घोटाळे केले असतील, सरकारी तिजोरीवर डल्ला मारला असेल, लूट केली असेल, जनतेला फसवलं असेल, राज्याला फसवलं असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल. आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल देवेंद्र फडणवीसजी शिवनेरीवर होते. त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल. छत्रपतींचा एक विचार होता, रयतेच्या काडीच्या किंवा भाजीच्या देठालाही हात लावू नका. म्हणजे एक नया पैशाचा भ्रष्टाचार करू नका आणि सहन करू नका. जर छत्रपतींच्या विचाराने वागून राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत ते महाराष्ट्राची लूट करताना दिसत आहेत आणि त्यांना थांबवायचं असेल तर आम्ही नक्की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही त्यांचं समर्थन करू. आज रेखा गुप्ता मुख्यमंत्री पदावर त्यांनी विराजमान होत आहेत. आपले मुख्यमंत्री गेला आहे. दिल्लीचं सरकार कसं बघतायत? नाही, दिल्लीचं सरकार बघण्यापेक्षाही ज्या पद्धतीने ते सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्याकडे पाहायला पाहिजे. अरविंद केजरीवाल हे विरोधी पक्ष आहेत. ते जरी स्वतः पराभूत झाले असले तरी त्यांचा 22चा आकडा आहे. विरोधी पक्ष आहे त्यांचा. मला गंमत वाटते की सरकार स्थापन होण्याआधीच तिकडल्या लेफ्टनंट गव्हर्नरनं यमुना सफाईची मोहीम हाती घेतली. खरं म्हणजे केजरीवालचं सरकार अनेक वर्षापासून ती मागणी करत होती, यमुना सफाईसाठी केंद्राची मदत मिळावी. पण लेफ्टनंट गव्हर्नरनं त्यांना कोणत्याही प्रकारे यमुना सफाईचा कार्यक्रम पुढे नेऊ दिला नाही. म्हणजे विरोधी पक्षाचे सरकार असेल तर केंद्र सरकार कशा प्रकारे वागतं. पण सरकारनं शपथ घेण्याआधी लेफ्टनंट गव्हर्नरनं त्या सगळ्या मशिनरी आणून यमुना सफाई सुरू केली. आता यमुना सफाई सुरू केली तशी आमची मिठी नदीची सफाई का करत नाही तुम्ही? शेकडो कोटी रुपये खर्च केले. काही त्याचा टास्क फोर्स बनवला, निधी कोट्यावधी रुपये आणला. मग यमुना सफाईला तुम्ही सुरुवात केली असेल तर मिठी नदीला सुद्धा तुम्ही सुरुवात करा सफाईसाठी ना.